नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा लाडका अमोर आणि आज मी आलेलो आहे वाघोलीला. कारण की आता आपण नवीन फ्लॅट घेतला आहे रेंटवरती. कारण की चित्रापूरमध्ये ना थोडाफार आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम यायला लागला होता, मग त्यामुळे म्हटलं दुसरीकडे घेण्यापेक्षा वाघोलीला आपला मित्राच्या ओळखीने इथं फ्लॅट भेटला होता आपल्याला. जास्त रेंट वगैरे पण नव्हतं, मग त्यामुळे घेतला. इथं आपलं JSPM कॉलेजच्या शेजारीच आहे. फ्लॅट पण एकदम भारी आहे ना, असं मस्त झाडं वगैरे आहेत साईडला. त्यासाठी मग तिकडं आपल्याला साफसफाई करायला जायचं होतं. कारण की अगोदर ते तर म्हटले साफसफाई करून देतो आम्ही, पण काय आता ते करणार तर आहेतच, पण ते एवढं चांगलं काय करून देणार नाही. आता आपल्याला जावंच लागणार कसं, पण आपण पण जरी फ्लॅट सोडायचं म्हणतो, आपण पण काही एवढं भारी करून देत नाही. त्यामुळं जायचं होतं तिकडं. तर मग काय पिऊ पण येणार होते आमच्यासोबत आणि जास्त ऊन बिन पडलं आहे, त्यामुळं पिऊला टोपी वगैरे घातली आणि तिचा चप्पल घालायची होती. तर आवडतो आम्ही. हे बघा पिऊ काय म्हणतो, तुम्हाला ऐकायचं आहे का? कुठं चाललो आपण सांग? आपण कुठे चाललो? सांग ना कुठं चाललो? भूर चाललो ना आपण? आपण भूर चाललो ना? सांग कुठं चाललो आपण? सांग कुठे चाललो? आम्ही वाघोलीला चाललो म्हणा. तुम्हाला वाघोली दाखवतो म्हणा फिरून सगळी. तुम्हाला वागेला सगळे फिरून जाते. बाय कर. बाय. चला. चल. त्याच्यानंतर मग निघालो होतं. आपल्याला गाडीवरती जायचं होतं, कारण की दाजीला ड्युटी असल्यामुळं दाजी ड्युटीवरती गेलेले होते. माझं तर काही वर्क फ्रॉम होम चालू आहे. इकडं लॅपटॉप ओपन करून इकडं रात्री काम करून घेतलं आणि आता मग इकडं जायचं होतं, त्यामुळे निघलो. आता गाडीवरतीच जातो ऊन पण एवढं पडलं आहे ना, असं नुसतं जाळ. चला तर आता सगळं आवडलं होतं, मग काय खाली आलो होतो. पिऊ येत होती तोपर्यंत आरशात मस्तपैकी पोचबीस मारून घेतली. आणि तोपर्यंत पिऊ पण आली होती. पिऊ तुला म्हटलं पुढं बस, तर पिऊ म्हणते नाही मला मागत बसायचं, इकडून पळते तिकडून पळते नुसतं. मग त्याच्यानंतर तिथं आलो होतं. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही आलोत, पण दाजी नसल्यामुळे आमच्यासोबत आम्हाला तिथले लिफ्ट माहीत नव्हते. ताई आली होती, पण ताईच्या काय लक्षात नाही राहिले लिफ्ट. मग इकडं तिकडं सापडले. आम्ही जिथं लिफ्ट होतो ना तिथूनच परत मागे गेलं तर आणि परत तिकडून येऊन परत त्या जागेवरती आलो होतं. ना इथलं आहे ना वातावरण वगैरे ना मला एवढं फ्रेश वाटलं ना. साईडने मस्त एकदम असं झाडं वगैरे लावलेले आहेत आणि कोरोनात असल्यामुळे टेन्शनच नाही. वायर सिक्युरिटी वगैरे पण होते आणि साईडचे जे मागचे झाड आहेत ना, आपण त्याला अशोकाचं झाड म्हणतो, त्यामुळे असं एकदम असं गार वाटत होतं ना. उन्हाच्या कडाक्यामध्ये एवढं फ्रेश वाटणं म्हणजे असं सुख आहे. त्याच्यानंतर ती वरती आलो तर रूम बघायची होती. मी काय बघायला आलो नव्हतं कधी, फर्स्ट टाईम आलो होतं इथं. बघा आलो बाहेरचा, बघा व्ह्यू पण एकदम भारी दिसतोय ना. आपल्या जी बाल्कनी असते ना ती पण छोटी नाही आहे, खूप मोठी बाल्कनी आहे. आणि इकडं समोरचा एरिया वगैरे बघा एकदम असा मस्त आहे, म्हणजे प्रोफेशनल टाईपमध्ये आहे सगळं इथं. आणि रूम पण असं मोठं आहे. म्हणजे काय जागेवरती कसं असतं ना, 1 BHK म्हटलं ना 1 BHK देतात, पण त्यामध्ये ना रूमची साईज असते ना, ती साईज एकदम अशी थोडी छोटी असते. म्हणजे आपल्या साध्या सरळ भाषेत म्हणायचं म्हटलं तर तिथं पिऊ आहे ना आपल्या नुसती फिरत होती ह्या रूममधून त्या रूममध्ये, कारण की तिला सगळं नवीन वाटत होतं. तिला काही माहीत नव्हतं इथलं बघता येते. मग तोपर्यंत मी इकडून तिकडून छोटे शॉर्ट्स घेतले व्हिडिओ काढायसाठी. मला नाही हे बाल्कनीतून जो व्ह्यू दिसतो ना तो एकदम आवडला होता, त्यामुळे मी काय सो इकडे तिकडं जायचो. थोडंफार काम आवडलं का परत इथं येऊन बसायचो आणि रेकॉर्ड करून घ्यायचो. कारण की एकदम भारी दिसतं. तुम्ही बघा ना किती एकदम असं मस्त वाटतं ते. आणि त्याच्यानंतर समोर नारळाचे वगैरे पण झाडं येतं आणि खाली ते समोर दिसतंय ना तिकडं रात वॉक करायला, म्हटलं संध्याकाळी फिरायला त्याला जागा आहे तिथं. संध्याकाळी सगळे तिथं फिरायला येते. हो, आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.